नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक स्वागत करते. आपण जर हा व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमचा अभिप्रायही नोंदवा आणि परिचितांना पाठवायला हरकत नाही. स्वामी स्वरूपानंद. आज स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रावर थोडासा अभ्यासपूर्ण प्रकाश टाकायचा मी प्रयत्न करणार आहे. इसवी सन 1903 ते 1974 हा त्यांचा कालखंड. नाथ संप्रदायातील एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे. कोकणातील रत्नागिरी शहरापासून 8-9 मैल अंतरावर असलेल्या निसर्गरमणीय पावस या गावात गोडबोले घराण्याच्या 8 पिढ्या राहत होत्या. इथेच त्यांचा जन्म झाला. आजोबा परशुरामपंत गोडबोले, आजी गंगाबाई गोडबोले, वडील विष्णुपंत आणि आई रखमाई. त्यांना 4 कन्या आणि 4 पुत्र. हा 4था पुत्र. वयाच्या 12 वर्षेपर्यंत त्यांचं सगळं बालपण पावस इथेच गेलं. पुढे मात्र ते 1914 ते 19 पर्यंत रत्नागिरी येथे इंग्रजी शिक्षणासाठी राहत होते. अभ्यासात उत्तम प्रगती होती. प्रकृतीही सुदृढ होती. वाचनाची आवड होती, लेखनाची आवड होती. 1919 ते 1922 पर्यंत पुढे ते मुंबईमध्ये शिक्षणासाठी राहत होते. हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. पाठांतरही अफाट होते. गीतेचा तर छंद होता. गीतेचे श्लोकही ते मुखोद्गत करीत असत. जनजागृती करण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण मेळा असा सुरू केला आणि त्यामध्ये गाणी, संवाद, पाठांतराच्या स्पर्धा अशा घेऊ लागले. त्याच्यासाठी स्वतः लेखनही करत होते. पुढे त्यांनी स्वावलंबन आश्रम या नावाची राष्ट्रीय शाळा सुरू केली. गीतेचा छंद होता. ज्ञानेश्वरीचा अभ्यासही त्यांनी केला आणि ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देऊ लागले. पुणे येथे बाबा महाराज तथा गणेशनाथ वैद्य यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. अनुग्रह मिळाला तेव्हा त्यांचं वय अवघं 20 वर्षाचं होतं. सोहम भजन अखंड सुरू होते. सोहम साधनेमध्येच ते रमलेले असत. ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत त्यांनी सच्चिदानंद सद्गुरूंना अर्पण केली. सद्गुरूंचा कृपाप्रसाद अखंड त्यांना मिळत होता. त्याच काळात मिठाच्या सत्याग्रहामध्ये, त्या चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जनतेत देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. 1932 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला. तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. तिथला वेळ ते ध्यानधारणेत घालवत असत. वय अवघे 33 वर्षाचे असताना कायमस्वरूपी पावस येथे ते पुन्हा वास्तव्यास आले. 1934 मध्ये त्यांना फार मोठा गंभीर असा आजार झाला. पुढे ते गावातीलच देसाई यांच्या घरी राहावयास आले. अनंत निवास हे ते ठिकाण. त्या वास्तूतच अमृतधारा या 165 साक्यांची त्यांनी रचना केली. तिथेच राहत असताना प्रत्यक्ष श्री विष्णू भगवानांनी त्यांना दर्शन दिले. त्या दर्शनाचे वर्णन ते असे काव्यरूपात लिहितात. रूप चतुर्भुज सुंदर सावळे अजिम्या देखिले श्रीहरीचे. चरण सुकुमार कासे पीतांबर वैजयंतीहार कंठी साजे. सुहास्य वदन राजीव लोचन मस्तकी भूषण मुकुटाचे. शंख चक्र गदा पद्म करी शोभे सन्मुख हे उभे स्वामी म्हणे. भगवान विष्णूच्या प्रत्यक्ष दर्शनाने एक अवर्णनीय अशी शांती त्यांच्या जीवास लाभली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि तृप्तता दिसू लागली.
पुण्याचे येथे मुक्काम असतानाच सद्गुरू गणेशनाथांना आपल्या ह्या शिष्याची आध्यात्मिक प्रगती पाहून खूप संतोष वाटला आणि उत्स्फूर्तपणे ते उद्गारले, तू तर खरंच स्वरूपानंदाचा आता स्वामी झालास. सद्गुरूंनी सहजपणे त्याला बहाल केलेले स्वरूपानंद हे नाव मग सर्वत्र विख्यात झाले. 1934 साली ते पूर्णावस्थेला पोहोचले आणि अनुग्रहासाठी येणाऱ्या भक्तांच्या पत्राला उत्तर लिहिताना ते स्वतःची स्वाक्षरी स्वामी अशी करू लागले. 1945 पर्यंत त्यांच्या अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांची संख्या त्या मानाने मर्यादित होती, पण 1960 ते 72 या 12 वर्षात ती संख्या शतकांनी वाढली. त्यांनी विपुल लेखनही केले. त्यांच्या भक्तांच्या त्या मान्यतेस उतरले. त्यांचे विचार, अनुभव अभंगाच्या स्वरूपात ते व्यक्त होऊ लागले. भावार्थ गीता, अभंग ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ह्या ज्ञानेश्वर ग्रंथाच्या ही अभंगवाणीत सुबोध त्यांनी रचना केली. तसेच चांगदेव 65 या ग्रंथावरही त्यांनी सुलभ अर्थाने अभंगरूपाने रचना केली आणि ती पुढे प्रसिद्धही झाली. सतत 40 वर्षे कृतार्थतेचा अमृतानुभव घेऊन इसवी सन 1974 सालच्या 15 ऑगस्ट रोजी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांच्याच इच्छेनुसार त्यांच्या भक्तांनी त्यांच्या पार्थिव देहाला भूगर्भ समाधी दिली. पावस येथे त्यांची जन्मतिथी आणि पुण्यस्मरण तिथीला फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मंदिरही अतिशय सुंदर, शांत अशा परिसरात असल्यामुळे भाविकजन तिथे नतमस्तक होतात. आपल्याला माहिती आहे की गीतेवरती ज्ञानेश्वरांनी 700 श्लोकांवरती 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ती ज्ञानेश्वरी सामान्य माणसांना आजच्या काळात कुणीतरी शिकवावी लागते. आपले आपण वाचून अर्थ कळत नाही, कारण 56 भाषांचा मेळ त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ते शब्द आजच्या काळात कुणीतरी शिकवल्याशिवाय उलगडत नाहीत. पण स्वरूपानंदांची ही जी अभंग ज्ञानेश्वरी आहे ही 2 खंडात आहे आणि इतकी सुलभ आहे की आपले आपण वाचताना सुद्धा आपल्याला अर्थ उलगडतो आणि तो वाचताना आनंद होतो. मी जेव्हा त्यांचा हा ग्रंथ वाचला, सकाळ दुपार संध्याकाळ अशा 100 ओव्या मी वाचत होते. तो ग्रंथ वाचून जेव्हा झाला तेव्हा माझ्यातून ह्या ग्रंथावरती अर्थपूर्ण अशी एक आरती लिहिली गेली. ती आरती मी पावसला पाठवली आणि नाशिकमध्ये होणाऱ्या पारायणाची माहिती मला मिळाली. त्या पारायणास 2 वर्ष सातत्याने माझा बसण्याचाही योग येत आहे आणि अभंग ज्ञानेश्वरीचे पारायण घडत आहे. ऐकूया स्वरचित स्वरूपानंदांची आरती. स्वरूपानंद लिहून ठेवती अभंग ज्ञानेश्वरी, आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. गंगाबाई आजी त्यांची पुण्याई फळली, जन्मदाते विष्णुपंत रखुमाबाई माऊली. 2 बंधू अन 4 भगिनी रामचंद्र संस्कारी, आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. अमृतधारा स्फुट काव्याचा संग्रह प्रकाशित, अहंकार त्या शत्रुस केले समूळ पराजित. प्रासादिक ती शब्द कळा अनुभव घेती सारी, आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. अनुग्रहाने निजानंदी वृत्ती रंगू लागली,
स्वावलंबन आश्रमाची मुहूर्त मेढ रचली. अप्रतिहत ती वाढत होती अध्यात्मिक तयारी. आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. भक्ती सुखाचे वैभव लाभे भाव सिंहासनी. वाङ्मय सृष्टी अभंग रचना भक्त मानिती मुनी. दर्शनार्थ भाविक जाती भव्य समाधी मंदिरी. आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. स्वरूपानंद लिहून ठेवती अभंग ज्ञानेश्वरी. आरती करू ग्रंथाची भूवरी ते होते अवतारी. धन्यवाद.